आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. दादा आई सारखे दैवत या जगतावर नाही. आईचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे बाबा. तुम्ही आम्ही काय आईचं वर्णन करावं. साक्षात ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय. लेकुराच हित साक्षात संतांनी वर्णन केलंय. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. संतांनी वर्णन केलंय. आपली लायकी सुद्धा नाही व आईचं वर्णन करण्याची. हा तो मुलगा बायको आली का आईला विसरून जातो. ज्यावेळेस मुलगा बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर त्या म्हाताऱ्या आईने सांगितलं सुनबाई पाय फार दुखतोय, गिरणीमध्ये जा आणि एवढा दळणाचा डबा ठेवून ये. फार पाय दुखतोय गा, चालता येत नाही मला, नेऊन ठेव. गेली. म्हटली हो आत्या मी जाते. गेली. जसा लेक बाहेरून आला ती जाणं आणि याचं येणं सोबतच झालं. घरामध्ये आला. अगं स्मिता प्रेमाने आवाज देऊ लागला. तिचा काय आवाज येईना. आई घरामध्ये बसलेली होती. गुडघा हातामध्ये धरून गुडघा दुखत होता. ए म्हातारे सांग ना ती कुठं गेली. कालपर्यंत कोण होती. आई होती. वा लक्ष आहे बरं का तुमचं. कालपर्यंत आई होती आणि आज म्हणतो म्हातारे सांग ना ती कुठं गेली. कुणाला म्हणतो. आईला म्हणतो. अरे बाळा फार पाय दुखतोय म्हणून दळण दळायला पाठवलं. लाज कशी वाटली नाही तुला. कवळ कोकरू आत्ताच घरामध्ये आलाय तिला दळण दळायला पाठवतोय. कुणाची लाज काढतो. आईची. आई म्हणते बाळा तर हाताच्या फोडाप्रमाणे तुला जपला वाढवला रे. खायला भाकरी देऊ नको पण माझी लाज मात्र काढू नको. रक्ताचा दूध करून तुला पाजवलंय. 9 महिने 9 दिवस तुला पोटामध्ये वाढवलंय. मुलगा म्हणतो अगं वैजापूर मध्ये माझ्या 15 खोल्या भाड्याने आहेत. प्रत्येक खोलीला 5-5 हजार रुपये भाडं आहे. सांग तुझ्या 9 महिने 9 दिवसाचं किती भाडं झालं दादा. आईच्या उदराचं भाडं असं खोलीच्या भाड्याप्रमाणे मोजता येणार नाही. त्या मुलाला आई म्हणते अरे असं भाडं देऊ नको. 9 महिने 9 दिवस रक्ताचं दूध करून तुला पाजलंय. दूध पाजलंय म्हणतेस. संगमनेर मध्ये थोरात दुधाच्या माझ्या गाड्या आहेत. 10-12 गाड्या रोज जातात. सांग तुझ्या दुधाचे किती पैसे झाले. 50 रुपये लिटरनी आज मी दूध विकतोय. दादा गाईच्या दुधाप्रमाणे आईच्या दुधाचे पैसे कधीच मोजता येणार नाही. सांगून जाईल मी तुम्हाला दादा. आई नावाचं छत्रच एवढं मोठं आहे ना. त्या मायेचा अंतच कधी लागणार नाही आणि आईला भाडं मागतो. तुम्हा आम्हाला आई कळली नाही. तुम्हा आम्हाला आई कळली नाही. पण दादा आई कळली एका सत्पुरुषाला. त्या सत्पुरुषाचं नाव आहे साने गुरुजी. साने गुरुजी कारागृहामध्ये असताना श्याम नाव होतं त्यांचं. कारागृहामध्ये असताना त्यांनी आईच्या आठवणी लिहिल्यात. श्यामची आई पुस्तक कधी वाचलंय का. श्यामची आई पुस्तक जर वाचलं नसेल ना तुम्ही वाचून बघा. त्या श्यामची आई पुस्तकामध्ये साने गुरुजींनी लिहिलंय. त्या श्याम नावाच्या मुलाने लिहिलंय. श्याम सांगतात मी 8 वर्षांचा होतो. मी 8 वर्षांचा होतो. पुण्याला शिक्षणाला होतो. आई स्वप्नामध्ये आली. आई लक्ष देऊन ऐका. रात्रीचे 11 वाजलेले होते. आई स्वप्नामध्ये आली. श्याम ए श्याम मी फार आजारी आहे बाळा. भेटायला येतोस का रे बाळा. आई म्हणतीये स्वप्नामध्ये. परत झोपी गेले. दुपारच्या 2 वाजता स्वप्न पडलं. श्याम. दुसऱ्या दिवशी दुपारच्या 2 वाजता परत स्वप्न पडलं. श्याम भेटायला येतोस का रे. आई आजारी होती. 4-5 दिवस झाले. मनावर घेतलं नाही. दुपारचं स्वप्न असंच पडलं असेल. पण त्या दिवशी संध्याकाळी झोपल्यानंतर पहाटेच्या 4 वाजता श्यामला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आई आली. आई स्वप्नामध्ये आली आणि म्हणतीये श्याम बाळा मी फार आजारी आहे रे. मला भेटायला येतोस का. दचकन जागे झाले. तोंडावर पाणी मारलं. घड्याळाकडे बघितलं. पहाटेचे 4 वाजलेले होते आणि श्यामच्या मनात आलं की आई म्हणायची श्याम जुन्या आया आहे ना बाळाला काहीतरी सांगायच्या. जुने काहीतरी तत्वज्ञान सांगायचे. आत्ताच्या आई कार्टून लावून देतात आणि बाळ बघत बसतात. पण गुरुजींच्या आईने सांगितलं होतं श्याम पहाटेचं स्वप्न खरं असतं. पहाटेचं स्वप्न खरं असतं बाळा. दचकून उठले.
आंघोळ केली, थंड पाण्याने भडाभडा आंघोळ केली आईच्या आठवणीने. तसेच धावत स्टँडकडे गेले. स्टँडकडे जाईपर्यंत 9 वाजले. चालतच गेले पुण्याच्या स्टँडवर. आणि स्टँडवर गेल्यानंतर त्या ठिकाणी इकडे तिकडे बघू लागले. किती रुपये तिकीट आहे विचारलं. 5 रुपये तिकीट आहे पालघरला जायला. पालघर गुरुजींचं गाव आहे. पालघरला जायला 5 रुपये तिकीट आहे. मित्राकडे गेले. अरे 5 रुपये देता का रे? आल्यावर तुमचे देऊन टाकील. 4 रुपये द्या, माझ्याकडे 1 रुपया आहे. एका मित्राने 1 रुपया दिला. असे 2 रुपये झाले. स्टँडवर आले. बाकीचे मित्र म्हणले श्याम पैसे नाही येत रे. एक मित्राला फार दया आली. त्याने 1 रुपया दिला. पळतच बस स्टँडवर आले. आणि बस स्टँडवर आल्यानंतर एका हॉटेलवाल्याकडे गेले. म्हटले बाबा तुम्ही सांगाल ते काम करील, पण मला पैसे द्याल का हो? 3 रुपये कमी पडतात. 2 रुपये माझ्याजवळ आहे. आई आजारी, मला भेटायला जायचंय. रडू लागले. त्या हॉटेल मालक जरा दयाळू होता. त्याने सांगितलं आतमध्ये तेवढ्या बशा पडलेल्या धुवून काढ, तेवढे जेवणाचे ताट घासून काढ, तुला पैसे देतो. पैसे देतो सांगितल्यावर पटापटापटा आईच्या आकांताने काम करू लागले. काम करत असताना घाई घाई मध्ये डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले. आईची आठवण येऊ लागली. आईच्या आठवणीमध्ये हातातून एक काचेची बशी निसटली. दादा जशी बशीचा आवाज त्या मालकाला गेला, धावतच आला. जोरामध्ये कान पिरगाळला. आणि कान पिरगाळल्यावर सांगितलं चल निघ हॉटेलच्या बाहेर, तुला पैसे देत नाही. पैसे देत नाही सांगितलं. पण एका वेटरला दया आली. वेटरला दया आली. त्याने खिशातून 1 रुपया काढला आणि श्यामच्या हातावर दिला. तसंच येणाऱ्या जाणाऱ्या एसटीकडे बघू लागला. काही काम मिळतंय का? काही काम मिळतंय का? अजून 2 रुपये मिळतात का? कुठलीही एसटी 3 रुपयामध्ये घेत नव्हती. 2 रुपये मिळतात का बघू लागले. 3 वाजले दुपारचे. सकाळी 9 वाजता आलेल्या श्यामला 3 वाजले. आईला भेटायला जाण्यासाठी पैसे गोळा करता करता एक म्हातारं जोडपं मुंबईवरून आलेलं बसमधून खाली उतरलं. एसटीतून खाली उतरलेलं जोडपं बघितलं, पळतच गेले. आणि त्या म्हाताऱ्याजवळ मोठी बॅग होती. अंगाचं ओझं कमी, बॅगचं जास्त. पळतच गेले. बाबा काही काम असेल तर सांगा ना, मला 2 रुपये हवेत. एवढी बॅग घरापर्यंत नेऊन पोचवतो. 1 किलोमीटर घर आहे. चालेल बाबा, आईला भेटायला जायचंय. चालेल, मला काही चालेल, पण मला 2 रुपये द्या. देतो तुला, चल. बॅगेचा बोजा जास्त होता. ते आजोबा आजी म्हातारे होते, ते हळूहळू चालू लागले. पण बॅगेचा बोजा जास्त होता म्हणून धावत 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 पळत पळत थोडे फास्ट त्या घराजवळ जाऊन थांबले. श्याम घराजवळ जाऊन थांबले. आजीला आवाज देतात, आजी या ना, बॅग उतरू लागायला. बाबा या ना. म्हातारे त्यांना येता येईना लवकर. डोक्याला ओझं झालं, चुंबळ नव्हती, डोक्याला खड्डा पडला इथे. जसे एका भिंतीचा आधार घेतला आणि ती बॅग खाली उतरवायला लागले. श्याम बॅग खाली उतरवायला लागले. पण 2 त्या चिमुकल्या हातांना तो बोजा नाही तोलवला. जशी ती बॅग निसटली आणि त्या बॅगेचं लॉक तुटलं, त्या म्हाताऱ्याला आवाज गेला. म्हातारा पळतच आला. मागचा पुढचा विचार न करता जोरात कानाखाली वाजवली. जोरात कानाखाली वाजवल्यानंतर, ताई सांगून जायलो मी तुम्हाला, डोळ्यामध्ये पाणी आलं, पण डोळ्यातलं पाणी बाहेर पडू दिलं नाही. तसंच डोळ्याच्या कठाड्यावर थांबून ठेवलं. डाव्या अंगठ्याने पायाच्या जमिनीची माती उकरली. जमिनीची माती उकरली. रडू लागले. त्या माणसाने सांगितलं पैसे नाही, काही नाही, तुला पळ. पण ती म्हातारी जरा दयाळू होती आजी. तिने 1 रुपया काढला आणि हातावर दिला. 1 रुपया कमी पडतोय. पण खूप रात्र झाली. संध्याकाळचे 7 वाजलेत. पळत स्टँडवर आले पुण्याच्या. आणि स्टँडवर आल्यानंतर बसमध्ये चढले. शेवटची बस आहे पालघर. परत बस नाही, डायरेक्ट उद्या बस आहे. पण आई तर स्वप्नामध्ये आली. आईला भेटायला गेलो पाहिजे म्हणून बसमध्ये चढले. कंडक्टरनी विचारलं, तिकीट दे रे. तिकीट दे म्हणल्यावर जवळ गेले. 4 रुपये त्याच्या हातावर ठेवले. एवढ्यात जाणं होत नाही, अजून 1 रुपया पाहिजे. नाहीये माझ्याकडे. एक गुरुजी पुण्यावरून गावाला चालले होते. त्या मास्तरनी आवाज दिला. जुन्या काळात मास्तर म्हणायचे, इकडे ये.
जवळ आले श्याम. जवळ आल्यानंतर सांगितलं कंडक्टरला, अहो द्या मधल्या रस्त्याचं तिकीट, येईन चालत. मधल्या रस्त्याचं तिकीट चालेल? आईसाठी मान हलवली, हो चालेल. द्या मला मधल्या रस्त्याचं तिकीट. 4 रुपयाचं तिकीट फाडलं. रात्रीचे 11 वाजलेले आहेत. पालघरच्या जंगलामध्ये श्यामला उतरून दिलं, तिकीट संपलेलं आहे. पालघरच्या जंगलामध्ये रात्री 11ला उतरून दिलं. दादा, रात किड्यांचा किर्र आवाज, किड्या मुंग्यांचे आवाज, कोल्या कुत्र्यांचे आवाज, असे आवाज कानावर येऊ लागले. छाती धडधड करू लागली. चिमुकल्या जीवाला भीती वाटू लागली. पण आईच्या आकंताने धावतच निघले होते. घरासमोर जायला रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. 1:30 वाजलेत पण घराचा दरवाजा उघडाच. घराचा दरवाजा उघडाय. श्याम घाबरला आणि श्यामला प्रश्न पडला की घराचा दरवाजा उघडाय, घरामध्ये चोरी तर झाली नसेल. पण आतमध्ये डोकून बघितलं, एक मिनमिनता दिवा पिठावर ठेवलेला होता. पिठाचा दिवा एका पालथ्या प्लेटीवर ठेवलेला होता. तर दिवा श्यामला काहीतरी सांगत होता. त्या दिव्याकडे बारीक नजरेने बघितलं. बारीक नजरेने त्या दिव्याकडे बघितलं. तसंच आतमध्ये प्रवेश केला. भाऊ गुडघ्यामध्ये मुंडकं घालून बसलेले होते. वडिलांना भाऊ म्हणायचे. वडील मुंडकं गुडघ्यामध्ये घालून बसलेले होते. पुण्याची मावशी आलेली होती. पालघरची आत्या आलेली होती. मुंबईची काकू आलेली होती. सगळे घरामध्ये बसलेले होते. ताई सगळे घरात बसलेले होते. वडिलांना सांगितलं, भाऊ सांगा ना आईला, आंघोळीला पाणी ठेव, एवढ्या लांबून आले, मला हात पाय धुवायला पाणी पाहिजे. सांगा ना आईला, मी फार थकून आलोय. भाऊ काही बोलत नाही. आईचं आणि भाऊचं भांडण झालं असं वाटलं. कळतच नाही तुम्हाला, कशाला भांडण करता, जाऊ दे. ए आई पाणी ठेव ग मला. भाऊंचं कुठं म्हणावं घेते. म्हटलं आई घरामध्येच आहे. तरी आईचा आवाज येईना. मावशीकडे गेले. मावशी सांग ना ग आई कुठे गेली. मावशी काही बोले ना. आत्याकडे गेले. आत्या सांग ना ग आई कुठे गेली. काकूकडे गेले. काकू सांग ना आई कुठे गेली. काकू काही बोले ना. कोणीच बोले ना. चुलीच्या घरामध्ये गेले. पाळण्यामध्ये छोटा पुरुषोत्तम झोपलेला होता. छोटा पुरुषोत्तम झोपलेला होता. आई दिसेना. हळूच लक्ष चुलीकडे गेलं. ती अक्का पुरुषोत्तमाला झोका देत देत, त्या 1.5 महिन्याच्या पुरुषोत्तमाला झोका देत देत तशीच चुलीच्या आळ्यामध्ये झोपी गेलेली होती. हळूच बहिणीला उठवलं. अक्का. भावाचा आवाज ऐकल्यानंतर बहीण उठूनच उभी राहिली. ताई सरळ उठून उभी राहिली आणि जसं तोंडाकडे बघितलं ना, कवटाळून भावाला मिठी मारली. अक्का सांग ना ग. अक्का सांग ना आई कुठे गेली. दादा आपली आई या जगात नाही राहिली. कुठे गेली मग. आई नाही राहिली. कुठे गेली. मंदिरामध्ये गेली का. दर्शनाला गेली का. शेजारची मावशी आहे ना तिची बहीण, त्या मावशीकडे गेली का. आई या जगात नाही रे राहिली. आई देवाच्या घरी गेली. मोठ्याने आंबारडा फोडला. आई कुठं सोडून गेलीस ग मला. साने गुरुजींचा आवाज ऐकून गावातल्या बाया पळत येऊ लागल्या. श्याम आला वाटतं. श्याम आला वाटतं. सगळ्या बाया आल्या आणि एका मावशीच्या हाताला धरून एक छोटं लेकरू आलेलं होतं. ते लेकरू आईचा पदर हलवायचं आणि आईला सांगायचं, आई बघ ना ग श्याम दादा रडते. आई बघ ना ग श्याम दादा रडते. आई श्याम दादा रडते. अगं आई ऐक ना ग श्याम दादा रडते. त्या मुलाची आई 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 शब्द ऐकून गुरुजींचा अंतःकरण भरून आलं आणि श्याम मोठ्याने रडू लागला. आता कळलं आई कुठे गेली. याला आई म्हणायला आई राहिली, पण मला आई म्हणायला आई राहिली नाही दादा. मला आई म्हणायला आई राहिली नाही. मोठ्याने रडू लागले. 10व्याला पिंड पडलं. 10व्याला पिंड पडलं. झाडावरचे कावळे जवळ यायचे, परत जायचे, जवळ यायचे, परत जायचे. कावळा काही शिवेना. कावळा पिंडाला शिवेना. म्हटलं का कावळा शिवत नाहीये, का कावळा शिवत नाहीये. श्यामला वाटलं आईचा जीव माझ्यामध्ये तर अडकला नसेल. आई मी माझं शिक्षण पुण्याला काम करून करेल, नाही ग भाऊंकडे पैसे मागणार, पण शिव ना आई. आई शिव ना ग. तरी आई शिवेना. ती छोटीशी मुलगी होती ना श्यामची बहीण,
ती गेली आईच्या पिंडाजवळ. दादा कुठून शहाणपण येतं हो या लेकरांना, आई बाप गेल्यानंतर कुठून शहाणपण येतं. ती मुलगी म्हणते आई तुला असं वाटतं का ग मी भाऊंचं नाही ऐकणार. तू म्हणायची ना मुलीच्या जातीने बाहेर फिरू नये. नाही मी घराच्या बाहेर जाणार, मी भाऊंचं ऐकेल आई, नाही मी सोडून जाणार आई. तू म्हणते ना तुला वेण्या घालता येणार नाही, तू शाळेत कशी जाशील. आई शेजारची मावशी आहे ना सकू मावशी, तुझी जिगरी बहीण आहे ना, मी तिच्याकडे जाईन, पटापटा थोडं काम करू घालीन आणि मावशीला म्हणन मावशी माझ्या वेण्या घालतेस का ग, तिच्याकडून वेण्या घालून घेईन. तू माझी काळजी करू नको आई, आई मी खूप मोठी होईल पण आई शिव ना ग. तरी आई शिवे ना. मग श्यामच्या लक्षात आलं की आईचा जीव माझ्यामध्ये नाहीये, आईचा जीव माझ्यामध्ये नाहीये, आईचा जीव अक्कामध्ये नाहीये, आईचा जीव भाऊ मध्ये नाहीये, आईचा जीव त्या छोट्या पुरुषोत्तमामध्ये अडकला असेल. पळतच घरी गेले आणि पाळण्यातून त्या छोट्या चिमुरड्याला उचलून आणलं. आईच्या पिंडाजवळ न नेता हळूच गेले मागून आणि मावशीचा पदर हलवला. काय डोकं असेल हो त्या छोट्या मुलाला. मावशीचा पदर हलवला. मावशी मी असं ऐकलं होतं एका कवीचं, माय मेली तरी चालेल पण मावशी राहिली पाहिजे, माय मराव आणि मावशी जगाव असं मी ऐकलं होतं. मावशी माझ्यासाठी नाही अक्कासाठी नाही पण पुरुषोत्तमासाठी याची आई होशील का ग. मावशीने असे बाहू पुढे केले, दोन्ही हात पुढे केले, हातामध्ये त्या पुरुषोत्तमाला घेतलं, हातामध्ये पुरुषोत्तमाला घेतलं आणि ती आई उभी राहिली. ती मावशी उभी राहिली आणि पिंडाजवळ गेली आणि त्या आईला आवाज दिला, यशोदे श्याम तुझा अक्का तुझी पण पुरुषोत्तम माझा मात्र माझा. तू या लेकराची चिंता करू नको, लेकराची चिंता करू नको. आज मी तुझ्या श्यामची आई होणार नाही, अक्काची आई होणार नाही पण या पुरुषोत्तमाची मात्र मी आई आहे. दादा काय आईचा अंतकरण असेल, मेल्यावर सुद्धा मुलामध्ये असतं दादा. पटपट झाडावरचे कावळे आले आणि पिंडाला स्पर्श केला. आई त्या पिंडाला स्पर्श केला. सांगून जाईल मी तुम्हाला काय आईचं अंतकरण असतं. किती टाकसी आई तू आम्हावरी हात ग, कुठे लागतात पिलांना मांजरीची दात ग. किती टाकसी आई तू आम्हावरी हात ग, कुठे लागतात पिलांना मांजरीची दात ग. देव मानवामध्ये तुला जगात नाही जोड, आई गाई तुझी माया पेड्याऊनी गोड, आई गाई तुझी माया पेड्याऊनी गोड. सांगू का गाई तुझला अनुभव स्वतःचा, तुझ्या दुधा पुढे थेंब फिका अमृताचा. सांगू का गाई तुझला अनुभव स्वतःचा, तुझ्या दुधा पुढे थेंब फिका अमृताचा. देव मानवामध्ये तुला जगात नाही जोड, आई गाई तुझी माया पेड्याऊनी गोड, आई गाई तुझी माया पेड्याऊनी गोड. आईच्या मायेचा अंतच लागत नाही दादा. त्या सत्पुरुषाला आई कळली होती पण तुम्हा आम्हाला आई कळली नाही. सांगून जाईल मी तुम्हाला. माऊली सांगतात की मी माझ्या माहेराला जाईन गे मायेतया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. आणि माऊली म्हणतात मी माझ्या माहेराला जाऊन माझ्या आई आणि बापाकडे मी माझा हक्क मागेल. अभंगाचं 3रं चरण. सर्व सुकृताचे फळ मिळाईन, सर्व सुकृताचे माऊली सांगतात सर्व सुकृताचे फळ मिळाहीन, क्षेम मी देईल पांडुरंग, मी माझ्या बापाकडे हक्क मागेल. तुम्ही हक्क मागाल पण तुमचा बापच जर गरीब असेल तर लोक काय विचारतात, दादा लोकांनी माऊलीला सुखाने जगू दिल्या नाही तर तुम्ही आम्ही कोण आहेत. अभंगामध्ये किती प्रश्न केलेत. लोक माऊलीला विचारतात तुमचा बापच जर गरीब असेल तर तो काय देणार आहे तुम्हाला. बाप रखमा देवी
माऊली म्हणतात माझा बाप उदार आहे, माझा बाप फार मोठा आहे, उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी, ऐसी कीर्ती चराचरी. माझा बाप फार उदार आहे दादा. बाप नावाचं जे छत्र असतं ना उदारच असतं, पण बापाची किंमत आपल्याला कधी कळत नाही. का कळत नाही? कोणतीही चूक होऊ द्या, आई प्रेमाने सांगत असते असं नाही बाळा, असं केलं पाहिजे, असं नाही बाळा, असं केलं पाहिजे. पण दादा सांगून जाईल मी तुम्हाला, सांगून जाईल मी तुम्हाला, बाप जो असतो ना थोडा कडक बोलतो, त्यामुळे बापाचा आपल्याला राग येतो. तुला सांगितलं होतं ना ही चूक परत झाली नाही पाहिजे, लगेच आपण रुसून बसतो बापावर. आपल्याला वाटतं आपला बाप फार विचित्र आहे. पण ताई सांगेल मी तुम्हाला, ज्या घरामध्ये बाप आहे ना त्या घराकडे कुणाची वाईट नजरेने बघायची हिंमत सुद्धा होत नाही. आई जरी घराचा पाया असली ना, बाप घराचा कळस असतो, बाप घराचा पाया असतो. सांगून जाईल मी तुम्हाला, ज्या घरामध्ये बाप आहे ना ते घर सुंदर मंदिरासारखं असतं. पण ज्या घरातला बाप निघून जातो ना, विझला हा नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी. ज्या घरातला एखाद्या देवळातला नंदा दीप विझू द्या, एखाद्या देवळातला नंदा दीप विझू द्या, त्या देवळाला किंमत राहत नाही. तसंच ज्या घरातला बाप निघून जातो ना त्या घराला किंमत राहत नाही. दादा विठ्ठल विठ्ठल माझ्या डोळ्यातले आसरू कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातले आसरू कोणी मायेन पुसताना. गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंद का दाटतोया, गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना. पुरी हुंद का दाटतोया, गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंद का दाटतोया, गोष्ट बापाची सांगताना. पुरी हुंद का दाटतोया, गोष्ट बापाची सांगताना. पुरी हुंद का दाटतोया, गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सादऱ्याला सदा ठिगाळ जोडल्याली, त्याच्या फाटक्या सादऱ्याला सदा ठिगाळ जोडल्याली. उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातड लावल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातड लावल्याली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना. पुरी हुंद का दाटतोया, गोष्ट बापाची सांगताना. 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 माझा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, माझा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला. माझ्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला. मला कसं होत या बाप लोकांचा बघताना,
अर्थानं बाप असतो. दादा, जगामध्ये लेकरांनी किती मोठी चूक करू द्या, पण जगातलं एकच न्यायालय असं असतं जे न्यायालय म्हणत असतं माझा मुलगा तसा नाहीये, माझा मुलगा तसा नाहीये, माझ्या मुलाची काही चूक नाहीये, माझा मुलगा फार हुशार आहे, माझा मुलगा फार छान आहे, माझा मुलगा ही चूक करू शकत नाही. पण बापाला स्वाभिमान असतो की माझा मुलगा चांगला घडावा, माझा मुलगा चांगला व्हावा. कधी स्वाभिमानाने ताटमानेने माझी मान वरती राहावी. बाप स्वाभिमानी बाना त्याचा कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जगतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया इकडस त्यावर, जेव्हा खचतो हा पाया तेव्हा कोसळते घर. बाप साठवी तो अश्रुवाट पाहिल त्या क्षणांची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप म्हणजे जणू की एक झाडच बोली, बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त माऊली, बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त माऊली. दादा, बाप नावाचं पात्र असं असतं ना, सांगून जाईल मी तुम्हाला. जेव्हा जीवनातून बाप निघून जातो त्या बापाला विचार, त्या मुलाला विचारा ज्याचा बाप लहानपणी गेलाय ना, त्या मुलाला विचारा बाप काय असतो, सांगून जाईल मी तुम्हाला. तसंच माझे माऊली म्हणतात की माझा बाप फार मोठा आहे, माझा बाप राजा आहे, राजा. माऊली ह्या भंगामध्ये सांगतात मी माझ्या बापाकडे जाणार आहे, पण माझा बाप कोण आहे माहितीये का? राजा, कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला अंत पार याचा. वेदाला सुद्धा कळलं नाही एवढा मोठा माझा बाप आहे. माझा बाप फार श्रीमंत आहे, त्या मी माझ्या बापाकडे जाईल आणि माझ्या बाप एकदा माझ्या बापाला भेटला ना की माझा बाप मला त्याच्यासारखं करून टाकेल. अभंगाचं 14 बापा रखमा देवरो फुल्या संसाठी करून ठेले, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुलिया. 11 वाजलेले पण 9:11 आपलं कीर्तन चालू झालं. मी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही, थोड्याच वेळात तुम्हाला सोडून देणार आहे. कारण सगळ्यात जास्त वाईट तळतळ जर कुणाचा असेल ना तर झोपणार यांचा आहे. मला तुमचं तळतळ घ्यायचं नाही, माझे 2 लेकर घरी रडतात, मला पण लवकर जायचंय. थोडाच वेळ घेणार आहे, जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही. कारण की तुमचा तळतळ घेऊन मला कुठं जायचं नाही. थोड्या वेळात संपवणार आहे. सुंदर असं सर्वांनी माझ्या पाठीमागं भजन करायचंय. विठोबा रखुमाई भजन झाल्यानंतर आपण जगदंबा मातेचं भजन करणार आहेत. विठोबा रखुमाई